भरपूर पावसाची देणगी असलेल्या सप्तशृंगी गडावर यंदा वरुणराजा रुसलाय, त्यामुळे गडावर चक्क पाणी टंचाईचं संकट ओढवलंय। गडाला पाणी पुरवठा करणाऱ्या भवानी पाझर तलावानं तळ गाठलाय, त्यामुळे ऐन पावसाळ्यात ग्रामस्थांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय। मागील 10 दिवसांपासून गडावरील पाणी पुरवठा ठप्प आहे। गावकऱ्यांनी पाण्याच्या टँकरची मागणी केली आहे, तसंच तलावातील गाळ काढण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे। लातूर शहरासह जिल्ह्यातील काही भागात आज संध्याकाळनंतर मेघगर्जनेसह जोरदार पावसानं हजेरी लावली। शेतकरी वर्ग या पावसामुळे सुखावलाय, तर अर्धा पाऊण तासाच्या पावसामुळे शहरातील अंबेजोगाई रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक तसंच इतरही काही भागातले रस्ते पाण्याखाली गेले। ऐन पावसाळ्यातही महानगरपालिकेची नाले सफाई झाली नाही, याचाच हा पुरावा म्हणावा लागेल। रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर आहे। मुसळधार पावसामुळे रत्नागिरी तालुक्यातील गोळप इथल्या मानेवाडीत भूस्खलन झालं। 6 घरांना इथं धोका निर्माण झालाय। प्रशासनानं याबाबत तातडीनं पावलं उचलली आहेत। 2 घरांमधील 4 कुटुंबांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्यास सांगितलंय। या 4 कुटुंबांमध्ये 20 जण राहतात। 200 फूट जमीन जवळपास 10 ते 15 फूट इतकी खचली आहे। मेळघाटात मोठ्या विश्रांतीनंतर पावसानं जोरदार कमबॅक केलाय, त्यामुळे मेळघाटच्या घाट वळणाच्या रस्त्यावर धुक्याची चादर दिसून आली। धुक्यामुळे हिरवाईनं नटलेल्या मेळघाटाच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली। इथलं आल्हाददायक वातावरण मनाला भुरळ घालणारं असंच आहे। कोल्हापूर शहरात विविध कामांसाठी रस्ते खोदण्यात आले आहेत, त्यामुळे भर पावसाळ्यात कोल्हापूरकरांना वाहन चालवताना अक्षरशः सर्कस करावी लागते। अनेक ठेकेदार आणि कंपन्या आपल्या कामांसाठी चांगले रस्ते खोदतात, कामं झाल्यानंतर रस्त्याची योग्य डागडुजी मात्र केली जात नाही। औरंगाबादहून जाणाऱ्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पूल खचलाय। जांभळा या गावाजवळ वेरूळच्या बाजूला हा पूल खचलाय। 2 वर्षांपूर्वीच हा महामार्ग तयार झालाय। अजूनही काही ठिकाणी काम सुरूच आहे। पावसामुळे हा पूल खचला, पण यामुळे पुलाचं निकृष्ट बांधकाम उघड झालंय। पूल खचल्यामुळे वाहतूक वळवण्यात आली आहे। नागपूर औरंगाबाद महामार्गावर जवळका इथला काटेपूर्णा नदीवरचा पूल जीर्ण झालाय। वाशिम जिल्ह्यातला हा पूल अरुंद आहे। इथला रस्ता पुरता खड्ड्यांनी भरलाय। जड वाहनं या पुलावरून गेली तर हा पूल हादरायला लागतो। काही ठिकाणी तर पुलाला तडेही गेलेले आहेत, कठडे तुटलेले आहेत। पावसात खड्ड्यांमध्ये पाणी साचून वाहन चालकांचे अपघातही होत आहेत। या पुलाची तातडीनं दुरुस्ती करावी अशी मागणी होती आहे। लातूर शहर महानगरपालिका हद्दीतील अतिक्रमण हटाव मोहिमेला मनपा आयुक्त अमन मित्तल यांनी सुरुवात केली। शहरातील उद्योग भवन परिसरातील अवैध दुकानांवर बुलडोझर फिरवण्यात आला। अवैध बांधकामं नियमित करून घेण्यासाठी पालिकेनं पत्रव्यवहारही केला होता, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं। अखेर पालिकेनं नामांकित खासगी कोचिंग क्लासेस, रुग्णालय तसंच किराणा दुकानांवर बुलडोझर फिरवला। चिखलदऱ्यातील स्कायवॉक जवळ युवक काँग्रेसनं सद्बुद्धी महायज्ञ केला आणि केंद्र सरकारच्या वन मंत्रालयाचा निषेध केला। जगातील 3ऱ्या क्रमांकाचा आणि भारतातील 1ल्या क्रमांकाचा काचेचा स्कायवॉक अमरावतीतल्या चिखलदऱ्यामध्ये साकारला जातोय। दरीवरून केबल टाकणं बाकी आहे, मात्र हा भाग वाघांच्या अधिवासात येत असल्याचं कारण देत त्याला केंद्र सरकारच्या वन मंत्रालयानं परवानगी नाकारली। बीड जिल्ह्यातल्या धारूर शहरामध्ये 9 मुलांना डेंग्यूची लागण झाली आहे। त्यांना उपचारासाठी केजमध्ये हलवण्यात आलंय। मागील काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना आता धारूर शहरात डेंग्यूनंही थैमान घातलंय। धारूर शहरातील कसबा परिसरात डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण आढळलेत। याचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसलाय। मध्ये खासगी अनुदानित प्राथमिक शाळेत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळत नसल्यानं त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली। झी24 तासनं ही बातमी दाखवली होती। परळ येथील DS हायस्कूलमधील शिक्षिका अनुराधा गंगाखेडकर यांनी देखील 28 वर्ष सेवा करून त्यांना पेन्शन सुरू करण्यात आली नव्हती। झी24 तासच्या बातमीनंतर त्यांना महानगरपालिकेकडून पेन्शन सुरू करण्यात आली आहे। चंद्रपूर जिल्ह्यात एका मातेनं आपल्या लहानगीच्या जीवासाठी चक्क बिबट्याशी 2 हात केले। जुनोना गावाजवळ अर्चना मेश्राम या आपल्या 5 वर्षांच्या मुलीसह गावातील नाल्याजवळील रानभाज्या खुडण्यासाठी गेल्या होत्या, तेव्हा तिथंच दबा धरून बसलेल्या बिबट्यानं त्यांच्या मुलीवर हल्ला केला। तेव्हा या मातेनं हाती लागलेल्या काठीनं संपूर्ण बळासह बिबट्यावर वार केले आणि बिबट्याला परतवून लावला। कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्रयाग चिखली इथं पंचगंगा नदीत ॲलिगेटर गार हा दुर्मिळ मासा सापडलाय। प्रयाग चिखली इथले किशोर दळवी यांनी पंचगंगा नदीपात्रात मासेमारीसाठी जाळं लावलं होतं। या जाळ्यामध्ये अमेरिकेतल्या ॲमेझॉन नदीमध्ये सापडणारा ॲलिगेटर गार नावाचा मासा सापडला। हा मासा मगरीसारखा दिसतो आणि तो दुर्मिळ आहे। अशा प्रकारचा मासा पहिल्यांदाच पंचगंगा नदीत सापडल्याचं मच्छीमारांचं म्हणणं आहे।
गेल्या 6 दिवसांपासून दर्यापूर तालुक्यातील सामदा काशीपूर जलाशयात चिंचेच्या झाडांवर अडकून पडलेल्या माकडांच्या कळपाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय। अमरावती जिल्हा प्रशासनाच्या मदत आणि बचाव पथकाने माकडांची सुटका केली। दर्यापूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीदरम्यान माकडांचा हा कळप सामदा सांगळूद धरणाच्या जलाशयात मध्यभागी असलेल्या चिंचेच्या झाडांवर अडकून पडला होता। शिरूर कासार तालुक्यातील वारणी इथं उखळ दऱ्यात मोरासह अन्य पक्ष्यांचा मृत्यू झालाय। गुरुवारी एक मोर तर शुक्रवारी एका मोरासह एका लांडोरीसह 3 तितर, 3 पारवे, 3 होल आणि 1 लाव्हा पक्षी मरण पावले। परिसराची पाहणी केली असता मृत पक्ष्यांजवळ काही ज्वारीचे दाणे दिसून आले, त्यामुळे शिकारीच्या उद्देशानेच ते वापरले असल्याचा संशय व्यक्त होतोय। जलक्षार साक्षरतेचा ध्यास घेऊन त्याच्या प्रसारासाठी 8 महिन्यांपासून 22 वर्षांची प्रणाली चिकटे राज्यभर सायकलनं भ्रमण करते। 10,000 किलोमीटरचा टप्पा ओलांडत प्रणाली बारामतीत पोहोचली। प्रणालीनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामतीत भेट घेतली। गेल्या 272 दिवसांपासून प्रणाली जलसाक्षरता, पर्यावरण संवर्धन, महिला सशक्तीकरणाचा प्रसार करण्यासाठी सायकलवरून महाराष्ट्र भ्रमण करते। पुढील काही दिवसात सुरू होणाऱ्या सणांच्या पार्श्वभूमीवर रायगडमधल्या महाड शहरात पोलिसांनी मॉकड्रिल केलं। याद्वारे सणांदरम्यान जर काही धार्मिक दंगे उसळले किंवा अपघात झाला तर परिस्थिती कशी नियंत्रणात आणावी यासाठी सराव करण्यात आला। यावेळी पोलीस, अग्निशमन दल, महसूल विभाग या सर्वच यंत्रणांनी या मॉकड्रिलमध्ये सहभाग घेतला। परिस्थिती नियंत्रणात आणण्याचं प्रात्यक्षिक या यंत्रणांनी केलं। रताळ्याला आषाढी एकादशीला विशेष महत्त्व असतं। हीच बाब हेरून नाशिकच्या देवळा तालुक्यातील पगार कुटुंबियांनी 50 गुंठे जमिनीत तब्बल 200 क्विंटल रताळ्याचं उच्चांकी उत्पादन घेतलंय। रासायनिक खतं किंवा कुठल्याही औषधांची फवारणी न करता ही रताळी पिकवली आहे। व्यापारी थेट बांधावर खरेदी करण्यासाठी येत आहेत। 35 ते 40 रुपये प्रति किलो भाव मिळाला तरी 3 ते 4 लाखांचं उत्पन्न अपेक्षित आहे। किमान 50 गुंठ्यामध्ये आम्हाला 50,000 रुपये खर्च आलेला आहे आणि त्या मानाने उत्पादन भरपूर निघालं, परंतु 30-35 रुपये 40 रुपये 42 रुपये किलोप्रमाणे जर रताळी विकली गेली तर आम्हाला किमान 2.5 ते 3 लाखापर्यंत उत्पादन मिळू शकेल। परंतु बाजारभाव चांगल्या पद्धतीने उपलब्ध झाले पाहिजे आणि तशा पद्धतीने आम्हाला बाजारभाव उपलब्ध झाला तर आम्हाला नक्कीच फायदा होईल। अमरावती जिल्ह्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी शनिवार आणि रविवार संपूर्ण जिल्ह्यात वीकेंड लॉकडाऊन आहे। तरी चिखलदऱ्यातील देवी पॉइंटवर पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा यावेळी उडालेला पाहायला मिळाला। पुणे जिल्ह्यात शनिवार रविवार पिकनिकचं स्वप्न विसरावं लागणार आहे, कारण जिल्हा प्रशासनानं पर्यटन स्थळांवर जमावबंदीचं कलम 144 लागू केलंय। धबधब्यापासून 1 किलोमीटर परिसरात वाहनांना बंदी घालण्यात आली आहे। नियमभंग केल्यास कारवाई केली जाणार आहे आणि त्यासाठी पोलिसांची नाकाबंदी सुरू करण्यात आली आहे। मात्र लोणावळ्यात जमावबंदी लागू असतानाही पर्यटक वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी दाखल झालेत। अनेक पर्यटकांना सकाळपासूनच पोलिसांनी नाकाबंदी करत परत पाठवून दिलं होतं, मात्र पोलिसांचा डोळा चुकून पर्यटक लोणावळ्यात दाखल झालेच। बारामतीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय। याच पार्श्वभूमीवर बारामतीत पुन्हा वीकेंड लॉकडाऊन लावण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिल्यात। शनिवार आणि रविवारी वीकेंड लॉकडाऊन असणार आहे। बारामतीत कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी दक्षता घेण्याची सूचना अजित पवारांनी प्रशासनाला केलेली आहे। बारामतीत गेल्या 24 तासात 65 रुग्ण आढळून आलेले आहेत। बीड जिल्ह्यातील 3 तालुक्यात निर्बंध आणखी कडक करण्यात आलेत। आष्टी, पाटोदा, गेवराई या तालुक्यांमध्ये रुग्णसंख्या कमी होत नसल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध आणखी कडक करण्याचा निर्णय घेतलाय। त्याप्रमाणे या 3 तालुक्यांमध्ये सकाळी 7 ते दुपारी 12:30 पर्यंतच आस्थापना उघडता येणार आहे। ठाणे जिल्ह्यातील अनेक केंद्रांवर लसीकरण बंद राहिलं। जिल्ह्यातील ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील लसीकरण केंद्र लस तुटवड्यामुळे शनिवारी बंद होती, तर भिवंडीतील 2 केंद्रांवर आणि ठाणे ग्रामीणमधील 14 आणि उल्हासनगरमधील सर्व केंद्रांवर लसीकरण सुरू होतं। पुरेशा लसींअभावी अनेक केंद्रांवर आठवड्यातून 2 ते 3 दिवस लसीकरण बंद ठेवावं लागतंय। सोलापूरमध्ये जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील दौऱ्यावर आहेत। काही कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश आहे। त्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली होती। या कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला। शनिवार आणि रविवार सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कडक संचारबंदी असून देखील शेकडो कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते।
जमावबंदीचे आदेश झुगारून आंदोलन केल्याप्रकरणी आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह सोलापुरातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। इंधन दरवाढी विरोधात शुक्रवारी आमदार प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वात पेट्रोल पंपावर आंदोलन करण्यात आलं होतं। कोरोनामुळे शहरात जमावबंदीचे आदेश लागू आहेत। शिवाय या आंदोलनात कोणत्याही प्रकारचं सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्यात आलं नव्हतं। आई भवानीचा गजर म्हणजे